birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Abhi. Happy birthday to you. हॅलो नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिल्लूचा बर्थडे आम्ही कसं सेलिब्रेट केला होता. ऑलरेडी मी त्याच्या बर्थडेचा व्हिडिओ जेव्हा मी माझं पहिलं चॅनल चालू होतं त्यावरती शेअर केलेला आहे, पण त्यातल्या काही क्लिप मी तसेच ठेवलेल्या होत्या, तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. आणि एकदम म्हणजे घाईघाईमध्येच, कारण आम्ही किती 8 तारखेला पिल्लूचा बर्थडे होता, आम्ही 6 तारखेला इकडे शिफ्ट झालेलो आणि पूर्ण पसारा घरामध्ये पूर्ण सामान आवरलं 7 तारखेला आणि 8 तारखेला मग बाकीचं डेकोरेशन वगैरे पाहुणे पण आलेले होते आणि माझे सासरे वगैरे, त्यानंतर माझे मामे सासरे वगैरे सगळे आलेले होते. आणि तर एवढे घाईघाईमध्ये कसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला समजेलच, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यासोबत मी पिल्लूचे फोटो वगैरे, आणि पहिलाच बर्थडे होता त्याचा, मग पहिल्या बर्थडेला कशी सगळे एक्साइटमेंट असते, तसं आमचं असंच काहीतरी होतं. तर मस्त छान असं आम्ही सेलिब्रेट केलेला होता. तर पुढे तुमच्यासोबत मी शेअर करते, तर नक्की बघा. तर मस्त जरी खूप घाई वगैरे झाली होती, पण सकाळपासून म्हणजे दुपारपासून सकाळी स्वयंपाक वगैरे केला, त्यानंतर मग डेकोरेशन एवढे सगळं बोलून, आणि आम्ही येताना तिकडूनच सामान घेऊन आलेले होते, कारण तिथं होलसेलचे दुकान वगैरे माहीत होतं. म्हटलं इथं कुठं शोधणार, कुठं दुकान वगैरे. आणि केक तर त्यावेळेस 2 दिवसात बनवून नसं झालेलं, कारण सामान पण नव्हतं आणि घरात एवढा पसारा वगैरे होता, त्यामुळे बाहेरूनच आणलेलं होतं केक. ह्यावेळेस मी आता घरीच बनवणार आहे. आता त्यातही तुम्हाला समजेलच काय किस्सा झाला तो केकचा, तर तो हे व्हिडिओ नक्की बघा. तर असा शॉर्टकट आणि छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला होता मी. 10 माणसं पण नसेल, थोडेफार जण होते, तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच, तर नक्की बघा. आणि झालं शक्य तर मी त्या चॅनलवरचा व्हिडिओ या चॅनलवरती शेअर करेल, पण मी आता ते चॅनल बंद केलेलं आहे, फक्त व्हिडिओ आठवण म्हणून ठेवलेला आहे. मी त्या चॅनलवरती आता व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही. तरी मी 3-4 महिने त्यावरती व्हिडिओ टाकलेले, 3-4 कसं जास्त चाललं, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टपर्यंत 6 महिने व्हिडिओ टाकलेले. पण तिथे मी म्हणजे डेली व्हिडिओ टाकत नव्हते, कधी टाकायचे नाही, फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि लॉंग व्हिडिओ कधीतरी टाकायचे. तर असं करत होते, त्यामुळे मग नवीन चॅनल हे मी ओपन केलं आणि हे चांगलं चालतंय. आता तर चालते, बघू आता पुढे काय. म्हणजे एवढे काही व्ह्यू येत नाही, पण चालतंय, ठीक आहे. पण तिकडे हे पण येत नव्हते, त्यामुळे मग मी हे चॅनल ओपन केलेलं होतं. तर असा हा पिल्लूचा बर्थडे सेलिब्रेट कसा केलेला हे तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो नक्की बघा आणि कसं वाटलं तेही सांगा. तर असं साधं सिंपल मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि मेन म्हणजे माझा भाऊ आलेला होता, तर सर्व बोलून त्यानेच फुगवले होते. आणि यांनी तर मला कामामध्येच टाईम गेला, कारण एवढं सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे. तरी मी बाकीचं जे सजावटीचं काम आहे, टेबलवरचं फ्लावर्स वगैरे ते लावले नंतर, आणि बाकी बलून वगैरे मग त्यांना थोडीफार हेल्प केलेली. आणि जे स्टँड आहे बलूनचं तुम्ही ते बघू शकता, ते मी माझे डोळे जेवणाच्या वेळेसच घेतलेलं, आणि छान आहे. त्याला आपण बलून लावू शकतो आपल्याला पाहिजे तसे, आणि असं खाली ठेवू शकतो, छान दिसतं. आणि मला वाटलं होतं की पिल्लू रडेल वगैरे बर्थडेच्या वेळेस, पण तो काय रडला नाही. मस्त छान असं चेअरवरती जाऊन बसला, तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये. अजिबात रडला नाही, मस्त छान फोटो वगैरे काढू दिले आणि मस्त छान बसला होता. फक्त एवढंच होतं की तो मोठ्या चेअरवर पहिल्यांदाच बसला, त्यामुळे त्याचा तोल वगैरे जात होता. आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त छान बसलेला आहे. आणि डेकोरेशनही व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कसं केलेलं होतं ते. आणि इथे यांचे फ्रेंड वगैरे येणार होते, म्हणून आम्ही वेट करत होतो तयारी करून, आणि पिल्लूची मस्ती वगैरे चालूच होती इथे. त्याचा मामा आलेला होता, त्यामुळे फोटो वगैरे मस्त छान काढले होते त्याने, आणि मस्त काढलेले सर्व फोटोज. आणि पिल्लूची गडबड कोणतं तुम्ही इथे बघू शकता. फुलावरून घे ना. त्यानंतर मस्त छान असं बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि मग म्हटलं तरीही मग फोटो व्हिडिओ काढायचं कुठं थांबतं का, तर पिल्लू मस्त बसलेलं तर गिफ्ट ओपन करत. तर मग मी यांना म्हटलं चला मी तुमचाही व्हिडिओ काढून घेते, आणि मग असंच टाईमपास करत व्हिडिओ वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवण केलं,
आणि तुम्ही ते बघू शकता मस्त मस्तीमध्ये बट्टूचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि तुम्हाला इथं मी फोटो वगैरे काही दाखवते। तर हे माझे मामे सासरे आहे आणि ती चिऊ आहे, तर मस्त त्यांचाही फोटो काढला। त्यानंतर हे आहेत माझे सासरे। तर हे बड्डेच्या व्हिडिओमध्ये आहे जवळपास मी जास्त काही शूट नाही केलं, 3-4 मिनिटाचा होता तोही। त्यानंतर हा आहे माझा भाऊ, तोही बड्डेला आलेला होता आणि आणखीन जे फ्रेंड्स वगैरे होते ते। तर एवढे सगळेजण आलेले होते, खूप जास्त नव्हते, मी आधीच सांगितलं। त्यानंतर इथं पिल्लू आणि पिल्लूच्या बाबाची, पिल्लूच्या मामाची चालू होती मस्ती मला स्वयंपाक करेपर्यंत। आणि इथं तुम्ही डेकोरेशन बघू शकता, पिल्लूचा फोटो राहिला तर पिल्लूच्या मामासोबत काढायचा, तोही काढून घेतला आणि आता मी स्वयंपाक बनवत होते। असं आम्ही पिल्लूचा पहिला बड्डे थोड्याच माणसांमध्ये सेलिब्रेट केलेला आणि एकदम छोटंसं असं ठेवलेलं होतं। डेकोरेशन वगैरे करायला मला आवडतं, त्यामुळे मी घरात केलेलं। आणि बाहेर जाऊन सेलिब्रेट करायचं म्हटलं तर इथं काही माहीत नाही, कुठे काय काय आपल्याला माहीत नसतं नवीन सिटीमध्ये आल्यानंतर, त्यामुळे मग घरामध्येच केलं। आणि बाहेर असं कुठं म्हणजे शाळेमध्ये एखाद्या वगैरे ते छान वाटतं, किंवा मग एखाद्या असं काही असेल तिथं तर संस्थामध्ये करून आपण बड्डे सेलिब्रेट केला तेही चांगलं असतं। पण इथं काही माहीत नसल्यामुळे मग आता असं घरीच करतो आणि आता ही घरीच करणार आहे थोडक्यात छोटासा। तर असा हा छोटासा मी बड्डे त्याचा सेलिब्रेट केलेला। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय।